नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या सिरीजमध्ये TETचे पेपर सोडवून घेत आहोत. मी पेपर सेकंडमधील सामाजिक शास्त्रे या विषयाचे आज काही प्रश्न बघणार आहोत. बघा, तुम्हाला माहितीच आहे की सामाजिक शास्त्र या विषयाला कोणत्याच मर्यादा नाही आहेत. तिथे कोणताही प्रश्न टाकला जाऊ शकतो. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुम्हाला जर TET काढायची असेल तर मागील प्रश्नांचा अभ्यास करा आणि त्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यांच्या अवतीभोवतीचं सर्व ज्ञान, सखोल ज्ञान, त्याच्याशी संबंधित असणारं ज्ञान तुम्ही मिळवा. कारण की सर्वच प्रश्न हे नवीन येत नाहीत. त्यामध्ये मागच्या वर्षी आलेल्या पेपरमधील काही ठराविक प्रश्नांच्या अवतीभोवतीचे प्रश्नसुद्धा विचारले जातात. तर चला मित्रांनो, सुरू करूया. आपला प्रश्न क्रमांक 91 आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता यामध्ये हे जे शब्द दिलेले आहेत, वय्य, चर्मन्मा, कारमार, नाव्य, हे जे शब्द दिलेले आहेत हे चारही शब्द संस्कृत भाषेतील आहेत. तर या चारही शब्दांचे अर्थ बघा. वय्य, वय्य म्हणजे वय. कारमार, कारमार म्हणजे लोहार, जो लोखंडाचे काम करतो. त्यानंतर चर्मन्मा, चर्मन्मा म्हणजे चर्मकार, जो चामड्याचे काम करतो. आणि नाव्य, नाव्य म्हणजे नावाडी, जो नाव चालवतो. तर चर्मन्मा, नाव्य, कारमार हे तीनही कारागीर आहेत. आणि फक्त वय, वय हा शब्द वय या संकल्पनेशी संबंधित आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हे आपले गटात न बसणारा शब्द म्हणून करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 92 आहे, योग्य जोड्या जुळवा. या प्रश्नामध्ये हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि ते वर्तमान राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत हे आपल्याला सांगायचे आहे आणि त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर दायमाबाद, दायमाबाद हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणाचा शोध 1958 मध्ये लागला आणि या ठिकाणी जेव्हा उत्खनन करण्यात आले त्यावेळेस तिथे कांस्यमूर्तीचे संच उत्खननामध्ये आढळून आले. आणि या कांस्यमूर्तीच्या संचांमध्ये बैल, त्यानंतर हत्ती, गेंडा आणि रथ यासारख्या कांस्यमूर्ती म्हणजे उत्खननामध्ये बाहेर आल्या. तर हे ठिकाण दायमाबाद हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. राखीगढी, राखीगढी हे ठिकाण सध्या हरियाणा या राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, राखीगढी हे ठिकाण जेव्हा याचं उत्खनन झालं तेव्हा हे हडप्पा संस्कृतीमधील सर्वात मोठे ठिकाण आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे. त्यांच्या मते राखीगढी ही हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणांपेक्षाही मोठे आकाराने असावे असे त्यांचा म्हणजे कयास आहे. त्यानंतर ज्यावेळेस राखीगढी येथे उत्खनन करण्यात आले त्यावेळेस तेथे मानवी सांगाडेसुद्धा बाहेर आले आणि या मानवी सांगाड्यांचा अभ्यास केल्यानंतर प्राचीन भारतीय वंशावलीचे बरेच पुरावे आणि त्याविषयी बरेच ज्ञान शास्त्रज्ञांच्या हाती लागले. तर राखीगढी हे ठिकाण आपल्या सध्याच्या हरियाणा या राज्यामध्ये आहे. त्यानंतर लोथल, लोथल हे ठिकाण हे हरियाणामध्ये आहे. त्यानंतर लोथल हे ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. आणि हे ठिकाण जगभरातील सर्वात प्राचीन बंदरांपैकी एक ठिकाण मानले जाते. येथे जे डॉकयार्ड सापडले ते आयताकृती आकाराचे होते आणि ते आपल्या भारतातील सर्वात प्राचीन डॉकयार्डपैकी एक आणि महत्त्वाचे हडप्पा संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचे बंदर म्हणून हे मानले जाते. तर चौथं ठिकाण आहे कालीबंगन. कालीबंगन हे ठिकाण आहे राजस्थान राज्यामध्ये. हनुमानगड जिल्ह्यामध्ये आणि राजस्थान राज्यामध्ये. आणि ते घग्गर नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे. कालीबंगन हे ठिकाण सुद्धा फार महत्त्वाचे आहे हडप्पा संस्कृतीच्या दृष्टीने, कारण की या ठिकाणी सर्वात आधी नांगरलेल्या शेताचे पुरावे येथे आढळलेले आहेत. नांगरलेले शेत मिळालेले आहे मित्रांनो. आणि या नांगरलेल्या शेतावरून आपल्याला असे म्हणजे लक्षात आले की हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा
शेती केल्या जात होती. तर हे असे प्राचीन ठिकाणं आहेत हडप्पा संस्कृतीमधले आणि ते सध्याच्या या राज्यांमध्ये आहे. तर पर्याय क्रमांक तर आपला पर्याय क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. आता यामध्ये काही घटना दिलेल्या आहेत आणि त्या घटना आपल्याला कालानुक्रमाने मांडायच्या आहेत. नंबर 1 आहे तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले. बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले आणि हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. तर ह्या सर्व घटना 1857 या काळातील आहेत आणि तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली ही घटना फक्त 1859 या वर्षातील आहे. तर बघा, सर्वात आधी बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले ही घटना मार्च 1857 मध्ये घडली. तर त्यामुळे ही सर्वात आधी घडलेली घटना आहे. त्यानंतर हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले ही घटना मे 1857 मध्ये घडली. त्यानंतर दिल्ली परत मिळविण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले ही घटना सप्टेंबर 1857 मध्ये घडली. आणि सर्वात शेवटी तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली ही घटना घडली 1859 मध्ये. तर बघा, आपला पर्याय क्रमांक आहे दिल्लीमध्ये मार्च 1857 मध्ये. त्यानंतर ही घटना घडली मे 1857 मध्ये आणि दिल्लीला सैन्य आले सप्टेंबर 1857 मध्ये आणि 1859 मध्ये तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. तर आपला पर्याय क्रमांक करेक्ट आन्सर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ॲबेल जंजून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश डॅश या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. तर बघा, ॲबेल जुंजून तस्मान यांनी आणि कॅप्टन जेम्स कुक यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. तर आपला पर्याय क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. हे रिकामी जागा या कराराचे बोधचिन्ह आहे. तर बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला हे एक बोधचिन्ह दिलेलं आहे आणि ते कोणत्या कराराचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, येथे काही करार दिलेले आहेत नाटो, सिएटो, सेंटो आणि अँजूस. तर हे जे चारही करार आहेत या कराराविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. नाटो हा करार याला नॉर्थ ट्रीटी ऑर्गनायझेशन याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ ट्रीटी ऑर्गनायझेशन. तसेच याला वॉशिंग्टन करार म्हणून सुद्धा ओळखले जाते. वॉशिंग्टन करार म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा करार 1949 मध्ये झाला. याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ ट्रीटी. त्यानंतर
या करारामध्ये मित्रांनो सुरुवातीला फक्त 5च देश सामील होते आणि त्यानंतर आज जर बघितलं तर यामध्ये 30+ देश सहभागी झालेले आहेत. तर ते सुरुवातीला कोणते 5 देश होते सामील ते बघा. तर यामध्ये USA, त्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन, त्यानंतर यामध्ये कनाडा आणि यामध्ये जर्मनी आणि फ्रान्स. जर्मनी आणि 5वा देश होता फ्रान्स. तर हे 5 देश सुरुवातीला समाविष्ट होते आणि आज जर बघितलं तर यामध्ये 30+ देश समाविष्ट आहेत. तर हा आहे आपला नाटो करार. त्यानंतर आहे सिएटो करार. सिएटो कराराविषयी थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला. सिएटो हा करार 1954 मध्ये करण्यात आला होता आणि यालाच मनिला पॅक्ट असे सुद्धा म्हटले जाते. तर सिएटो करार हा 1954 मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर याला मनिला पॅक्ट असे सुद्धा नाव आहे. मनिला पॅक्ट. आणि हा जो करार आहे, हे जे सर्व करार केलेले आहेत हे करार फक्त म्हणजे युरोपमध्ये आणि आशियामध्ये साम्यवाद बळावू नये. त्यानंतर रशिया आणि चीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे रशिया या देशाची म्हणजे महत्त्व वाढू नये, त्याचा पूर्ण युरोपवर आशियावर प्रभाव पडू नये यासाठी हे सर्व करार करण्यात आलेले आहेत. कारण की अमेरिकेला आणि इतर पाश्चिमात्य देशांना रशियाविषयी जास्त धाकधूक वाटत होतं, त्यामुळे हे करार केलेले आहेत. तर सिएटो हा करार मनिला पॅक्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यानंतर आहे सेंटो करार. सेंटो हा करार 1955 मध्ये करण्यात आला होता. यालाच सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन या नावाने सुद्धा, याचा म्हणजे हा लॉंग फॉर्म आहे, सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. आणि हा करार 1979 मध्ये विसर्जित सुद्धा करण्यात आला. करार हा ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलँड, आणि USA म्हणजेच अमेरिका या 3 देशांनी केलेला करार आहे हा अँजूस करार. तर बघा, आपल्याला हे जे बोध चिन्ह दाखवलेलं आहे हे सेंटो या कराराचं आहे मित्रांनो. तर आपला पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा रिकामी जागा नावाच्या दगडापासून बनविल्या जातात. तर ह्या ज्या मुद्रा आहेत ह्या स्टिएटाईट या नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. तर पर्याय क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा. यामध्ये काही साखळ्या दिलेल्या आहेत आणि त्यामधली आपल्याला अचूक साखळी ओळखायची आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 2025 मधली आहे आणि पुढील वर्षी आवश्यक आहे. तर बघा, यामध्ये पहिला पर्याय आहे सम्राट अलेक्झांडर, तक्षशिला, कलिंगचे युद्ध. तर सम्राट अलेक्झांडर हा तक्षशिलेला आला होता, मात्र त्याने कलिंगचे युद्ध केलेले नाही. कलिंगचे युद्ध हे सम्राट अशोकाने केले होते. कलिंगचे युद्ध हे सम्राट अशोकाने केले होते. त्यामुळे आपला हा पर्याय बरोबर नाही आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 93 बरोबर आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या काळात जुनागड येथे सुदर्शन तलाव बांधण्यात आलेला आहे. आणि पर्याय 3 आहे आपला सम्राट अशोक मगध सम्राट. हा मगध सम्राट होता, पण इंडिका या ग्रंथाचे लेखन त्याने केलेले नाही आहे. इंडिका या ग्रंथाचे लेखन केलेले आहे मॅगस्थेनिस यांनी. आणि सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा
सिकंदरचा सेनापती होता, पण त्याने धनानंदाचा पराभव केलेला नाही आहे. धनानंदाचा पराभव केला होता चंद्रगुप्त मौर्य यांनी. तर आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी त्यांच्या काळामध्ये धनानंदाचा पराभव करून मौर्य वंशाची स्थापना केली आणि मगध येथे मौर्य साम्राज्य निर्माण केले. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. क्रमांक 1 आहे भारवी, कुमारसंभव, कालिदास, रघुवंश, माघ, शिशुपालवध आणि पाणिनी अष्टाध्यायी. यापैकी भारवी, कुमारसंभव हा पर्याय आपला चुकलेला आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारवी यांनी कुमारसंभव हा ग्रंथ लिहिला नाही, तर त्यांनी लिहिला किरातार्जुनीय. भारवी यांनी किरातार्जुनीय हा ग्रंथ लिहिला. हा यांचा एकमेव ग्रंथ आहे. किरातार्जुनीय या ग्रंथामध्ये त्यांनी भगवान शिव आणि जे किरात रूपात आहेत आणि अर्जुन यांचे वर्णन केलेले आहे. भारवी यांचा हा एकमेव ग्रंथ आहे, त्यामुळे हा फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर माघ याने शिशुपालवध हा ग्रंथ लिहिलेला आहे. पाणिनी याने अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये शिशुपाल याचा वध श्रीकृष्णाने कसा केला याचे वर्णन आलेले आहे. आणि अष्टाध्यायी हा ग्रंथ संस्कृत भाषेचा पायाभूत ग्रंथ, संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा पायाभूत ग्रंथ मानला जातो. पायाभूत आहे हा, पायाभूत संस्कृत व्याकरण. त्यानंतर पाणिनी यांनी आणखी ग्रंथ लिहिलेले आहेत. धातुपाठ आणि गणपाठ. हे ग्रंथसुद्धा यांनी लिहिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे मित्रांनो हा, पुढील दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवा. कालिदास यांचे बरेच ग्रंथ आहेत आणि ते ग्रंथ आपल्या पुढील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले जाऊ शकतात. कुमारसंभव हा ग्रंथसुद्धा कालिदास यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर रघुवंशसुद्धा यांनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. त्यानंतर महाकाव्यसुद्धा लिहिली आहेत, खंडकाव्यसुद्धा लिहिलेले आहेत. तर त्यांच्या आणखी काही रचना आहेत, त्या रचना मी तुम्हाला सांगते. त्यामध्ये आहेत अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्निमित्र, त्यानंतर विक्रम मौर्य वंशीयम, त्यानंतर मेघदूत आणि ऋतुसंहार हे सुद्धा त्यांचे खंडकाव्य आहेत मित्रांनो. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा, जे पुढील दृष्टीने तुमच्या फार महत्त्वाचे आहे. तर आपला पर्याय क्रमांक 1 ही आपली चुकीची जोडी आहे. भारवी यांचा किरातार्जुनीय हा ग्रंथ आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. पुढील प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. यामध्ये अ गटामध्ये मंत्री, अमात्य, सुमंत हे शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील काही पदं दिलेले आहेत. आणि त्यानंतर ब गटामध्ये राज्याचा जमा खर्च पाहणे, परराज्याशी संबंध ठेवणे, पत्रव्यवहार करणे हे त्यांचे कार्य दिलेले आहेत. तर आपल्याला यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा मित्रांनो, मंत्री. तर प्रश्न क्रमांक 99 आहे आपला. गट अ मध्ये मंत्री, अमात्य, सुमंत हे शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री दिलेले आहेत आणि यामध्ये त्यांचे गट ब मध्ये त्यांचे कार्य दिलेले आहेत. तर आपल्याला त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर मंत्री हा
शिवकालीन अष्टप्रधान मंडळामध्ये असलेला पत्रव्यवहार सांभाळण्याचं कार्य करायचा मंत्री. त्यानंतर अमात्य. अमात्य हा राज्याचा जमा खर्च पाहण्याचं कार्य करायचा. आणि त्यानंतर सुमंत. सुमंत हे परराज्यांशी संबंध ठेवायचे. तर यामध्ये आपला पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे, अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे आणि सुमंत हे परराज्यांशी संबंध ठेवणे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, यामध्ये फक्त आपल्याला अष्टप्रधानांपैकी 3च मंत्री दिलेले आहेत. तर तुम्हाला या आठही प्रधानांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला त्यासाठी मी एक चार्ट देते. तो चार्ट तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही ते लिहून घेऊ शकता. आणि हे मंत्री सर्व तुम्हाला कामात आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा. आणि त्यांची नावंसुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. तर तुम्ही तो चार्ट लिहून घ्या. तर हे बघा, शिवकालीन अष्टप्रधान मंडळ तुमच्यासमोर मी लिहिलेले आहे. आणि यामध्ये त्यांचे कार्यसुद्धा आणि त्या पदावर कोणती व्यक्ती कार्यरत होती हे सुद्धा लिहून दिलेलं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे तुम्हाला पुढील पेपरसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतील. तर पेशवा या पदावर मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे पदारूढ होते. त्यांचं कार्य होतं राज्याचे मुख्य प्रधान होते ते. आणि सर्व राज्यकारभारावर ते देखरेख करत असत. आणि ज्यावेळेस राजे हजर नसायचे त्यावेळेस राज्याचा सर्व कारभारसुद्धा ते बघत असत. त्यानंतर आहेत अमात्य. अमात्यांनाच मुजुमदारसुद्धा म्हटले जायचे. त्यांचं कार्य होतं महसूल आणि खर्च यांची तपासणी करणे आणि हिशोब ठेवणे हे सुद्धा त्यांचे कार्य होते. तर या पदावर होते रामचंद्रपंत अमात्य. त्यानंतर आहेत सचिव. सचिवांना सुरनीससुद्धा म्हटले जायचे. त्यांचं कार्य होतं राजज्ञा तयार करणे, सरकारी कागदपत्रे लिहिणे आणि ते तपासणेसुद्धा. अण्णाजी दत्तो हे सचिव या पदावर होते. त्यानंतर आहेत मंत्रींना वाकणीसुद्धा म्हटले जायचे. दरबारातील नोंदी ठेवणे, गुप्त माहिती गोळा करणे हे कार्य त्यांचं असायचं. अण्णाजी त्र्यंबक वाकणीस हे या पदावर पदारूढ होते. त्यानंतर आहेत सेनापती. सेनापती यांना सरनौबतसुद्धा म्हटले जायचे. ते युद्धाचे नियोजन करायचे आणि युद्धाचं नेतृत्वसुद्धा ते करत असत. आणि या पदावर होते प्रतापराव गुर्जर. त्यानंतर आहेत सुमंतांना डबीरसुद्धा म्हटले जायचे. सुमंत हे परराष्ट्र व्यवहार प्रमुख होते. इतर राज्यांशी तह करणे व राजनैतिक संबंध ठेवणे हे त्यांचे कार्य होते. रामचंद्र त्र्यंबक दाभाडे हे या पदावर आरूढ होते. त्यानंतर आहेत न्यायाधीश. न्यायाधीशाचे कार्य होते न्यायदान करणे आणि या पदावर होते निराजी रावजी. त्यानंतर आहेत पंडितराव. पंडितराव हे धार्मिक कार्य पाहणे, धार्मिक बाबी पाहणे आणि धार्मिक दानधर्म करणे, धार्मिक सल्ला देणे हे कार्य पंडितराव यांचे होते. आणि या पदावर होते रघुनाथराव पंडित. तर मित्रांनो, हे सर्व या पदावर रूढ असणाऱ्या व्यक्ती आहेत आणि हे त्यांचे कार्य आहे. आणि हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर त्यासाठी मी एक ट्रिकसुद्धा दिलेली आहे. ट्रिक आहे मो रा अण्णा, दत्ता प्रता रामनी रघु. मो वरून आहेत मोरोपंत, रा वरून आहेत रामचंद्रपंत. त्यानंतर अण्णा म्हणजे अण्णाजी, दत्ता म्हणजे दत्ताजी, त्यानंतर प्रता म्हणजे प्रतापराव, राम म्हणजे परत रामचंद्र आणि त्यानंतर म्हणजे निराजी आणि रघु म्हणजे रघुनाथराव. अशा पद्धतीने तुम्ही हे नावं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले कारण. आणि याची 4 कारणं दिलेली आहेत. त्या 4 पैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी. त्यावेळेस अब्दाली आणि नजीब खान यांचं उत्तरेमध्ये खूपच म्हणजे त्यांच्या आक्रमणं होत होते. तर त्यासाठी सुद्धा दत्ताजी आणि जनकोजी शिंदे यांना पाठवलेलं होतं. हे पण हा पर्याय तेवढा म्हणजे पुरेसा नाही आहे. त्यानंतर
चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवण्यासाठी हा पर्यायसुद्धा नाही आहे. दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी तर नाही, दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी ते गेले नव्हते. पर्याय क्रमांक 3 आहे पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी आणि नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी. हा जो पर्याय दिलेला आहे हा आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 101 क्रमांकाचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी रिकामी जागा या ग्रंथाची रचना केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुधभूषण. संभाजी महाराज हे फार विद्वान होते आणि त्यांनी संस्कृत भाषेमध्ये हा बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला. त्यांची संस्कृतवर फार पकड होती. बरोबर त्यांनी अनेक रचना. त्यानंतर शिवभारत हा ग्रंथ परमानंद कवी यांनी लिहिला. त्यानंतर आज्ञापत्रे ही रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेली आहेत. रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेला आहे. आणि राजव्यवहार कोश हा ग्रंथ रघुनाथराव हनुमंते यांनी लिहिलेला आहे. हनुमंते. तर बघा हे अशा प्रकारे हे ग्रंथ लिहिलेल्या व्यक्तींची नावे आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 102 आहे जगाचा कारखाना असे वर्णन रिकामी जागा या देशाचे केले जात असे. तर जगाचा कारखाना इंग्लंड या देशाला म्हटले जात असे. ज्यावेळेस इंग्लंडने अमेरिकेतील वसाहती आणि भारत देश आणि त्याचबरोबर जगातील अनेक देशांवर त्यांनी वसाहती निर्माण केल्या होत्या, त्यावेळेस ते त्यांच्या देशामध्ये पक्का माल तयार करायचे आणि वसाहतीमधून कच्चा माल घेऊन जात होते आणि बाकीच्या सर्व देशांमध्ये तयार केलेला तो पक्का माल ते पुरवत असत. त्यामुळे त्यालाच जगाचा कारखाना असे म्हटले जात होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 103 आहे भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. तर ब्राह्मो समाज राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेला आहे. त्यानंतर परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली आहे. रामकृष्ण मिशन ही दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली नाही. तर आपली चुकीची जोडी आहे ही. रामकृष्ण मिशन ही स्वामी विवेकानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आहे आणि शारदाश्रम हा पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेला आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था याविषयी सुद्धा एखादा प्रश्न पुढील परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सर्व संस्था आणि त्यांचे संस्थापक यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती. बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली. मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला येथे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. तर यामध्ये बंगालची फाळणी रद्द ही 1911 मध्ये झाली होती. 1905 मध्ये बंगालची फाळणी त्यावेळेस भारताचा जो व्हाईसराय होता लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती 1905 मध्ये. त्यानंतर अशी चळवळ सुरू झाली. त्यावेळेस ब्रिटिशांना आपली ही फाळणी रद्द करावी लागली आणि 1911 मध्ये ही फाळणी त्यांनी रद्द केली. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ही स्थापना त्यांनी 1784 मध्ये कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ही सोसायटी स्थापन करण्यामागे ब्रिटिशांचाच हात होता. त्यामध्ये विल्यम जोनास यांनी 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. सोसायटीची स्थापना करण्यामागचा प्रमुख उद्देश होता भारतीय संस्कृतीचा, भाषेचा आणि आशियातील
विविध सांस्कृतिक आशिया खंडातील विविध संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा या एशियाटिक सोसायटीची स्थापना करण्यात आली होती आणि ती विल्यम जोनास या प्राच्यविद्या अभ्यासक आणि न्यायाधीशसुद्धा असलेल्या व्यक्तीने, ब्रिटिश व्यक्तीने ती केली होती. त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली. भारत सेवक समाजाची स्थापना केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी, जे महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरु राजकीय गुरुसुद्धा आहेत. गोखले मध्ये. आणि या भारत सेवक समाजाची स्थापना करण्यामागचा उद्देश होता राष्ट्रभक्त निर्माण करणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे, त्याचबरोबर भारताविषयी भारतामध्ये राजकीय मवाळ धोरणे आखणे. त्याचबरोबर त्यांना भारतीय समाजामध्ये शैक्षणिक जागृती करायची होती आणि त्यांना राष्ट्रभक्तसुद्धा निर्माण करायचे होते. त्यानंतर चौथी घटना आहे मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा येथे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. ते अधिवेशन भरले होते 1885 मध्ये. तर अशा प्रकारच्या ह्या चारही घटना आहेत आणि त्यातील सर्वात आधी घडलेली घटना आहे पर्याय क्रमांक 2 हे आपले या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे. अशा प्रकारे आपण TET प्रश्नपत्रिका पेपर 2 मधील प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आपण बघितले सामाजिक शास्त्र या विषयातील. तर तुम्ही या कमेंटमध्ये नक्की मला सांगा तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारचे प्रश्न हवे आहेत आणि समोर अशीच सिरीज सुरू राहावी यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.